मस्त वाजलंय. आता जस्ट लागलंय मग लागलं का. वातावरण खूप थंड आहे आज इथलं. कारलेखिंडीत पोचलोय आणि थंडी एवढी पडायला लागली आता की खूपच. आणि हे आमची गँग पुढे चाललं. सुफियान आणि अजय आहे आज मदन आला नाही. चला कारलेखिंडीपर्यंत पोचलोय. आता पात्रदेवीचं मंदिर झालं. आता पुढे जाऊया. आता आपण मुरुडला जाण्यासाठी म्हणजे आपला मुरुडला जाण्यासाठी शॉर्टकट घेणार आहोत. सुफियान त्या साईडून आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात मित्रांनो? मस्त ना. तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आहे रॉड फिशिंगचा. आणि आज आपण आलो आहे काशीदला, एका नवीन स्पॉटला आलो आहे. तर बघूया आज आपल्याला काय कॅच होतात त्या. तर आज तर आपण जर कॅच करणारच. बघूया, खूप दिवसानंतर आलो आहे रॉड फिशिंगला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि आज काय लागला तर आज आपण इथेच कुकिंग करणार आहोत. तर चला आता फिशिंगला सुरुवात करूया. सेटअप बिटअप जोडून घेऊया. आपली मंडळी पाठवून येतो आहे. एरिया बघा किती डेंजर आहे. उतरण्यासाठी जागा करायला लागेल पहिले आपल्याला. कारण अशा ठिकाणी आलो आहे ना की पूर्ण ब्रेक वॉटरचे स्टार आहेत. आपल्याला एक जागेवर आपल्याला राहायला लागेल कुठेतरी. मगच फिशिंग चालू करू. परफेक्ट. करूया फिशिंगला स्टार्ट. इंद्राचा सॉफ्ट 12 वापरतोय. बघा, इंद्राचा सॉफ्ट 12. आपण आता मेरिडचा रेड हेड वापरतोय. कारण सॉफ्ट 12ला काय बाईट काय मिळाली नाही. खूप हुशार काय कास्टिंग केली. तर आता आपण रेड हेड वापरूया. सुफियानला लागलाय तो बघा. एक मस्त साईज छोटीशीच आहे. देखा ये देखो, हे बघा मस्त लागलंय. आता जस्ट लागलंय, त्याला लागलंय मगाशीच लागलंय. चला एक तर झालं आपलं काम. आता पुढे स्टार्ट करूया परत. पकड. काय काम जबरदस्त होतंय आपलं आज. तो बघा सुफियानदा एक पुन्हा लागलाय. एक नंबर भाई, मस्त. बेटला आम्ही चालू आहे. तर बेट फिशिंग रबरला आम्हाला काही गेम होत नाही आहे. तर आम्ही बेटला चालू केला आहे.
एवढ्या उन्हात तिकडे सुफियान आणि अजय तिकडं फिशिंग करतोय आणि मी इकडं करतोय. तिघा मिळून करतोय. आम्हाला 2 लागले. बघूया अजून काय काय लागतं आपल्याला. तर एक बेट टाकून आपला रॉड टाकलाय. वातावरण थंड आहे पण वरून उन्हाचा पण जोर जबरदस्त आहे. तर आता आपण नवीन जुगाड बनवला आहे बेट लावून. हा बघा. बघूया आता काय लागतो. हे बघा कोलबी लावलंय आणि छोटासा बनाया एकदम बारका बनवलाय. तर बघू काय लागतंय आता आपल्याला. कास्टिंग करतो. टाकलंय. बघूया आता काय लागतंय आपल्याला. तर आमची 2 माणसं कंटिन्यू फिशिंग चालू आहे तिथे. मी इकडे बसलोय. 2 लागलेत. बघूया अजून आपल्याला काय लागतोय. ऊन पण खूप लागतोय तर आपला. आणि इथे जास्त गुत्तात. हे बघा इथे जास्त गुत्ता आहेत त्याच्यामुळे आपल्या जेवढा सिसा होता इथे संपून गेला. पूर्ण इथे गुत्तोय. 2 काश नंतर 1 गोली जातोय आपली. गळ जाते, गोली जातोय. तरी पण आता काय बाईटच होत नाही. तर आता आपण जागा चेंज करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी जातोय. हे बघा सुफियान तिथे बसले. तिथे आम्ही ट्राय करत होतो. गल पण जाम गुत्त आहेत. आता कमीत कमी 10-12 गल गेले. शिसा पण तेवढाच गेला. 10 शिसा गेले. तर पुढे जातोय. पुढे बघूया काय भेटतोय. ऊन पण जबरदस्त लागतोय. पण चला मजा, फिशिंगची मजा तर घ्यायलाच पाहिजे. तर चला आता पुढे जाऊया. ही आहे रिस. बघा कसा जायला लागतोय. एकदम जबरदस्त जागा आहे. एका करत जायला लागतोय. अजय पुढे चाललाय. त्याच्या पाठोपाठी मी चाललोय. हे बघा पूर्ण जर खाली पडलो ना हे बघा काय होणार आहे. वाट लागणार आहे. हळूहळू जाऊया पुढे कारण फिशिंगचा येड एकदम भारी आहे आपल्याला. त्याच्यामुळे कुठून पण कसा पण जाऊ शकतो आपण. अजय आराम से आ. एकदम डेंजर जागी फिशिंगला आलोय. ब्रेक वॉटरला. ठीक आहे आपण या जागी आता थोडी फिशिंग करणार आहोत. काय बाईट होते बघूया आपल्याला इथे आता. तर आता फायनली आम्ही 3 तास फिशिंग केलं आहे. काय 2 ढोमे लागले. आता बघूया अजून 1-2 मिनिट अर्धा तास आपण फिशिंग करू. त्याच्यानंतर जाऊ. हे बघा आता आम्ही या आधी अपोजिट साईडला गेली होती इकडे. आता आम्ही या साईडला फिशिंग करतोय. बेट टाकून लावून दिल्या आणि 2 जण तिथे बसलेत. बघूया काय लागतं आपल्याला. आणि जर आता एक अर्ध्या तासानंतर आपण फिशिंग बंद करू आणि आपली रेसिपी बनवू. तर जागा बघायला, लाकडा बघायला लागेल. एक चांगली सावलीच्या ठिकाणी जागा बघायला लागेल. ते सर्व बघू. कुकिंग स्टार्ट करू. तर निघतोय आम्ही इथून आणि एक चांगली जागा बघतोय कुठे कुकिंगसाठी. कारण वातावरण खूपच गरम व्हायला लागलं आता आपल्याला. एक चांगली जागा बघूया आणि कुकिंग स्टार्ट करूया. बघूया कुठे चांगली जागा भेटतोय आपल्याला. रस्ता खूप खराब आहे इथला. जागा तर भेटलं आहे. तर आपण आता इथे खाली जातो. इथे जाऊन मच्छी साफ करणार आहोत सर्व आणि मग कुकिंगसाठी जाऊ. कारण लाकडं बिकडं बघायला लागतील. अजून काहीच बघितलेलं नाही. चला जाऊया. लाकडं बिकडं बघूया. लागतात काय. हे बाबा इथे बोलते पकडत आहेत. लागतात. तिथे जाम आहेत. तिकडे त्या साईडला जाम आहे. अरे वरती येतात ना. वरती येतात. अशी दिखतील. खाली बसा तुम्ही. ओके. दररोज येता काय. नाही कधी आता. तर हे बाबा बोट्या पकडत आहेत. तर आपण बघूया काय पद्धत आहे पकडण्याची. हा बाबांचा रॉड आहे. हा त्यांनी फॉरेनवरून मागवला रॉड. कारण जस्ट आपण बोलट्यांसाठीच हा यूज येतो. बोलटे जास्त मारतात ते. तर खाद्य टाकलं आहे काहीतरी. काय ते काय फुकट आहे. सुकट आहे बघा. कोलंबी बाडी घेते ना. हां सुकट टाकलंय. त्याच्यावरती येतात त्याच्या ॲक्युरेट होऊन. आता तुम्हाला दिसतील इथं. तुम्हाला हा जाऊला आहे. हा जाऊला.
समजलेत ना जाऊला? जाऊला समजलं. मस्त दोन भूमी मिळालीत, एक नंबर आहेत, दोन्ही मस्त आहेत. आमचं काम तर झालं आहे. आता आम्ही फिशिंगला कुकिंगला सुरुवात करतो आहे. आम्ही हे बघा मस्त भेटलीत, त्यांना कापून घेतो आणि मग सुरुवात करतो. खवलं काढून घेतो दोघांची. आम्हाला 2च लागली. तर हे आता कापून घेतोय, असं कट करून घेतोय, कारण जास्त काही टाईम घालवत नाही. फायनली आता साफ करून घेतल्या, त्याला धुवून घेतोय म्हणजे आपण पूर्ण खारे माणसं धुवून घेतलं, कारण आपल्याकडे तर पाणी एवढं आपण आणलं ना. तर हे बघा दोन्ही मस्त साफ केल्यात. आता यांना मसाला बिसाला लावणार आहोत. त्याच्या आधी पहिली आपण जागा बघूया बसायला, नंतर आपण मसाला बिसाला लावू. चला या. भाईजांनी बेट फिशिंग चालूच आहे, त्यापर्यंत आपण मच्छी साफ बीप केलेली आहे. आता फक्त मसाला लावून आपण चुलीचा जुगाड करू. चला. जेटीच्या साईडलाच मस्त लोकेशन आहे. ही बघा, इथेच आम्ही आता कुकिंग करणार आहोत. हा बघा, इथेच आता कुकिंग करणार आहोत. अजय गेला दगड आणायला. हे बघतोय ते पण मी छोट्या छोट्या काठ्या बघतो जाळण्यासाठी. तो दगडा बघतोय 2 हे धुतलेत मग कसे आणि पण धुवून घेतोय. हे बघा. आणि आता आपण एक टाक पिशवीत ठेवू, कारण आपण काही डिश बिश आणली नाही बरोबर. तर हळद आणलं आपण, हळद टाकणार आहोत त्याच्यात. हे बघा, मसाला आहे आपला घरचा आहे, घरी बनवून आणलेला आहे. मीठ चवीपुरतं घेणार आहोत. पूर्ण आता करून घेणार आहोत आपण. हे बघा, एक नंबर. हे सर्व जे गॅप आहेत ना, या गॅपीना भरू म्हणजे एकदा सर्व मसाला सर्व एकत्र बरोबर लागेल. हे बघा, तर हे बघा. तर मित्रांनो, आपला फायनली मसाला लावून मॅरिनेट करून झाला आहे दोघांचा पण. हे बघा मस्त आहेत ना. हे बघा, नाही सपोर्ट. हे बघा, एक नंबर झालेत. तर आता आपण चूल आपली पेटलेली आहे. चला, तर यांना घेऊन आता जाऊयात चुली जाऊन. तर आपला एक नंबर अजयने जुगाड केला आहे बसायचा. आणि अमूल बटर आणलेला आहे फ्राय करण्यासाठी, कारण तेल आपण आणलंच नाही. कारण त्याचं पाणी झालं आहे पूर्ण. समजलंच नाही पूर्ण एवढं आहे ना.
तर हे बघा दोन्ही मस्त ठेवले एकदम समुद्राचे, तर एकदम समुद्राच्या किनारी मस्त लोकेशन आणि या लोकेशनला आपण मच्छी फ्राय करतोय. मस्त लोकेशनला आपण आज फिश फ्राय करतोय. हे बघा जुगाड केला मच्छी तळायला मस्त आणि एवढी आग पेटवली इथे. ही बघा मच्छी. अरे मेरा बेगवा में वो होएगा. तर आम्ही इथेच कॅम्प लावला आहे. सुफियान पण कंटाळला, दिवसभर 2च लागले आम्हाला म्हणून. अजय पण कंटाळला. हे बघा आणि हा लोकेशन. ती साईड पलटी करून घेऊया आपण, कारण काहीच जुगाड नाही, फक्त आपण तवा घेऊन आलेलो आहे एक, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. चूल आपला मच्छी फ्राय होते आणि आपली 2 माणसं. सुफियान बसलाय जेवायला. सुफियानने आणलाय अंडा कढी, सॉरी अंडा बिर्याणी आहे काय, अंडा बिर्याणी लेके आहे सुफियान. देखो असं आमचं इथं बसलोय आणि आपली मच्छी झाली की आपण स्टार्ट करणार आहोत खायला. आग बहुत भडका आहे. आग जामच भडकली आपली, पण हवा चालू आहे ना सगळं साईडून, त्याच्यामुळे आग भडकलेली आहे. तर काहीतरी नवीन करायला मजा वाटतोय, कारण मच्छी तर प्रत्येक वेळेला आपण पकडतोय, पण मच्छी पकडून आणि इथेच खायला मजा वेगळीच आहे. तर वास तर जबरदस्त सुटला याचा. तर आता बघू टेस्ट तर कशी आहे, कारण वासावरून तर मच्छी 1 नंबर वाटते आणि भूक पण जबरदस्त लागले. दिवसभर फिशिंग करून कंटाळलो आहे. आता एकदा होतोय कधी आणि खातोय कधी. जास्त उशीर आपण ठेवणार नाही, थोडं कुक करणार आहोत. तवा आपला पातळ आहे, त्याच्यामुळं ना लगेच मच्छी होते. मित्रांनो, आपले मित्रांबरोबर फिशिंग करायला सर्वांनाच आवडतं आणि मित्रांबरोबर मजा करायला पण सर्वांनाच आवडतं. तर हे माझे 2 मित्र आहेत. अजून मित्र आहेत ते आज आले नाही, कारण प्रत्येक कामात बिझी असते त्यामुळे आले नाही. तर आम्ही 3 जण आलो, पण आजची मजा मस्त वाटते आणि खूप मजा आली दिवसभर फिशिंग करून आम्हाला. तर आता एवढं खातोय आणि मग निघू. कसं झालं ते नक्कीच तुम्हाला सांगेल. तर चला आता. तर मित्रांनो, आपले मच्छी झालेली आहे, तर आता आपण खायला घेणार आहोत. तर आपली मच्छी शिजलेली आहे. हे बघा मस्त 1 नंबर झाले. तवा राहू दे साईडला, कारण आपल्याला गरज वाटत नाही. ही बघा 1 नंबर. तर आता सर्व आम्ही बसून खाणार आहोत इथे. एक नंबर शिजलीत मित्रांनो. तुम्हाला कसे झाले ते मी नक्की दाखवतो. हे बघा आपण चपाती आणले घरून. चपातीवरच आज एक नवीन कोशिंबीर बनवलं आहे. आणि हे बघा निघलं आहे बघा, गरम आहे. झाला 1 नंबर. टेस्ट तर 1 नंबर लागतोय. मी एक बाईट घेऊन तुम्हाला दाखवतो. हे बघा 1 नंबर झालाय. टेस्ट 1 नंबर लागतोय. लगेच कुक झालेलं आणि फ्रेश मस्त असल्यामुळे 1 नंबर टेस्ट लागते मित्रांनो. ट्राय करून बघा कधी करायचं असेल तर या लोकेशनला येऊन.
एक नंबर लागतं. साला ताम में अंडा खरे ताम नाही था हे धोमा था धोमा. तर मित्रांनो हा आहे अजयला देतोय खायला. मी ट्राय केली. अजय बोलते कसं झालं आहे. तर अजयला ट्राय करायला देते. अजय बता अजय कैसे हुआ है. खाने तो दे. वेरी गुड. एक नंबर ना. एकदम मस्त. मस्त है ना. ठीक है. मस्त वीडियो. मछली तो इतना बढ़िया बना है कि सब मिलेगा नहीं रे भाई. सुपियांनी आणलंय अंडा बिर्याणी. टेस्ट घेतोय टाकायला. मस्त आहे. बढिया बनाय रे. मग दुकान बिकान डाल ना बिर्याणीचा. करे मस्त झालं. आणि आपली मच्छीचा काही वादच नाही. मच्छी उडाली. बिर्याणी एक नंबर पाहिजे. प्रिया अजय आपली मच्छी आणि मी इकडे. आता आपला संपवायचा आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ. तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र. मच्छी एक नंबर झाली मित्रांनो. मच्छी बरोबर आहे ना. बराबर एकदम. हाँ एक नंबर. ऐसा हुआ है. ये मजा और कहीं थोड़ी मिलेगा. ये मजा और कहीं नहीं मिलेगा. तर हा बघा हा लोकेशन आणि या लोकेशनला आम्ही सर्व बसलो.